राजस्थानमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळेंची सहप्रभारी म्हणून नियुक्ती, तर माजी खासदार हरीश द्विवेदी निवडणुकांचे प्रभारी। बीडमधील धनंजय मुंडेने घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट। काँग्रेसने सुनेत्रा पवारांवर केलेल्या टीकेनंतर झालेल्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण। पुण्यामध्ये बालगंधर्व चौकात भाजप विरोधात काँग्रेसचं आंदोलन। प्रदेशाध्यक्ष सपकाळ आणि आमदार विश्वजित कदम सहभागी। हलदानीतील व्यासपीठ शुद्धीकरण प्रकरणाचा केला निषेध। ॲग्री स्टॅकवर नोंद नसलेल्या शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ। मंत्री भरणेंची मोठी घोषणा। 2,31,000 शेतकऱ्यांची महसूल रेकॉर्डवर नोंद करणार। मोनोरेल दुर्घटनेनंतर 582 प्रवाशांचे प्राण वाचवल्याने अग्निशमन दलाच्या 13 अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर। जून 2025ला झाली होती दुर्घटना। धुळ्यातल्या बनावट शालार्थ आयडी प्रकरणाला नवा ट्विस्ट। डॉक्टर पंकज साळुंखे आणि संतोष भोईंना जीवे मारण्याच्या धमक्या। धमकी देणाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी। नाशिकच्या पेठ तालुक्यात दुपारी सौम्य भूकंपाचे धक्के। गोंदे, बोरवट, देवगाव आणि भयगाव परिसरात जाणवले धक्के। 3.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा धक्का। छत्तीसगडच्या रायपूरमध्ये बस्तरच्या माजी महिला नक्षलवाद्यांचा रॅम्प वॉक। राष्ट्रीय हातमाग दिनाचे औचित्य साधत केला रॅम्प वॉक।